बच्चू कडू यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालंय। अनेक दिवसांपासून रखडलेला कर्जमाफीचा निर्णय अखेर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। विधान परिषद निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा पाठीमागे राहील अशी दाट शक्यता असताना सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्राधान्य दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया अगदी उंचावलेल्या आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला सरकारने हिरवा कंदील दिलाय आणि शेतकऱ्यांना थोडासा का होईना पण दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। या योजनेचा राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यासाठी 36,585 कोटी रुपये लागणार आहेत। आता बघा, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नेमक्या कोणत्या अटी आणि शर्ती ठेवलेल्या त्या सविस्तरपणे पाहू। बघा, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचं संपूर्ण कर्ज हे माफ केलं जाईल। या निर्णयाचा राज्यातील तब्बल 12,71,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असून यामुळे सरकारवर 5,808 कोटी रुपयांचा भार पडणार आहे असं सुद्धा सरकार म्हणतंय। दुसरी अट आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल। या निर्णयाचा राज्यातील तब्बल 12,71,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असून यामुळे सरकारवर 5,808 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। अशा 2,90,000 शेतकऱ्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत सुद्धा देण्यात आली आहे। ही रक्कम भरल्यानंतर सरकार त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा करणार आहे आणि यासाठी 5,798 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तिसरी अट म्हणजे प्रोत्साहन निधी। बघा, मागील 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपये दिले जातील। मात्र चालू आर्थिक वर्षामधील पीक कर्जाची सुद्धा मुदतीत परतफेड करणं हे अनिवार्य असणार आहे। याचा लाभ 23,63,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे असं सरकार म्हणतंय। चौथी अट म्हणजे 2 लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांचं खातं थकबाकीमुळे अनुत्पादक न ठरवता त्यांना त्वरित नवीन पीक कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिलेले आहेत। तसेच 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचं सरकारने सांगितलंय। पाचवी अट कुठली आहे तर पाचवी अट अशी आहे, ज्या शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याजासह थकबाकीची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांची 50,000 रुपयांवरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000च्या वरची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। आता बघा, या योजनेमध्ये नेमकं कोण अपात्र असणार आहे तर या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000हून अधिक वेतन असणारे अधिकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसतील। या सगळ्या होत्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी आणि शर्ती। आता या नियमांचं पालन केलं तरच शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे। पण मुद्दा हा आहे की यातले अनेक नियम समजून घेण्यासाठीच शेतकऱ्यांना खूप जास्त कसरत करावी लागेल आणि तेव्हा जाऊन कुठं त्यांना कर्जमाफी मिळू शकते। खरं तर कर्जमाफी देण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांकडून आणि बच्चू कडू यांनी सुद्धा हीच मागणी केलेली होती की कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही केली जावी। मात्र नेहमीप्रमाणे सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अटींच्या आणि शर्तींच्या भोवऱ्यामध्ये अडकवलंय। आता सरकारच्या या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना मिळतोय आणि किती दिलासादायक ही कर्जमाफी ठरतीये हे भविष्यात समजेलच। बाकी तुम्हाला सरकारने केलेल्या या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।